नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या 14 फेब्रुवारीच्या मित्रांनो व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो. आणि होणार काय तर इकडे आपण बघतोय स्वानंदी समर आता घरी आलेले असतात. दुसऱ्या दिवशी असतो व्हॅलेंटाईन डे, त्यामुळे आजी, रोहन, आधिरा यांनी स्वानंदी आणि समर यांच्यासाठी मस्त प्लॅन केलेला असतो. आणि घरी आल्या आल्याच आजी समरला म्हणतात, पिंट्या अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे, आजचा दिवस जोडप्याने सोबत साजरा करायचा असतो. तू काय रे ऑफिसला चाललायस? ऑफिसला जाऊ नको बरं, जरा वेगळे कपडे घाल, स्वानंदीसोबत बाहेर जा, थोडं फिरून या. समर म्हणतो, हा दिवस मला सेलिब्रेट करायचा नाही. हा आजी, तुम्हाला काय करायचं ते करा, काय गोंधळ घाला. समर आता बाहेर जातच असतो. आणि मित्रांनो तेवढ्यातच आपण पाहतोय समर मात्र असं बोलून चक्क बाहेर निघून गेलेला असतो. त्याला आजीच्या बोलण्यात व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यात काही इंटरेस्ट नसतो. परंतु इकडे आधिरा, रोहन आणि आजी या दोघांनी, या तिघांनी मिळून जो काही जबरदस्त प्लॅन बनवला आहे या तिघांसाठी, तो मात्र अतिशय सुंदर असतो. मित्रांनो, हाच मालिकेतला जोरदार ट्विस्ट आता प्रेक्षकांना खूपच आवडणारा आहे. म्हणूनच येणाऱ्या सगळ्या जबरदस्त एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला आवर्जून कमेंट करून कळवत चला. तर मालिकेत आपल्याला आता पाहायला मिळते की मल्लिका समरच्या ऑफिसमध्ये येऊन आनंदची चौकशी करते की आनंद जसा काही तिचा सख्खाच मुलगा आहे, आनंदबद्दल तिला किती काही वाटतं, किती काळजी वाटते, याबद्दल ती समरसोबत बोलत असते. समर म्हणतो, काकू अगं झालं तरी काय, आज जो येतोय तो आनंदबद्दल प्रत्येकजण विचारतोय, काही झालंय का? मल्लिका म्हणते, माझ्या कानावर एक गोष्ट आली होती. आनंद म्हणे दुसरीकडे आता जॉब बघतोय, दुसऱ्या कंपनीमध्ये. समरला हे ऐकून एकदम धक्काच बसतो. इकडे तर आनंदला बांधून ठेवलेलं असतं. ते गुंड त्याच्याकडे येतात, ते गुंड आनंदला धमकी देतात, त्याच्या फॅमिलीला मारून टाकायची धमकी देतात. असं सगळं चालू असतं. आनंद म्हणतो, प्लीज माझ्या फॅमिलीला काही करू नका, तुम्ही जे म्हणाल ना ते सगळं मी करायला तयार आहे, मी राजीनामा लिहून द्यायला तयार आहे, फक्त माझ्या फॅमिलीच्या वाटी जाऊ नका. आणि हो, मी एकदा राजीनामा दिला की मला इथून सोडाल ना? इथून ते गुंड म्हणतात, सोडणार ना? आधी राजीनामा तर लिहून दे, तुला आम्ही लगेच सोडतो, पण इकडून बाहेर गेल्यानंतर कुणालाही काही बोलायचं नाही, नाहीतर तुझी फॅमिली ढगात गेली म्हणून समजायचं. आनंद आता त्या लोकांना त्यांना हवा तसा राजीनामा लिहून देतो आणि ते लोक आनंदला चक्क अर्ध्या वाटेत नेऊन सोडून देतात. मल्लिका समरला म्हणत असते, समर अरे आनंदबद्दल मला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा शॉकच बसला रे. एवढा चांगला माणूस, विश्वासातली एवढी चांगली मैत्री आहे तुमची, आणि आनंद असा वागतो, प्रामाणिकपणे काम करणारा तो एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो? अशी नोकरी तो का शोधतोय? नेमकं काही झालंय का? काही बिनसलंय का? अरे जेव्हापासून मला समजलंय ना तेव्हापासून माझं चित्त काही थाऱ्यावर नाही आहे बघ. मला असं वाटलं पटकन ऑफिसला जावं आणि तुझ्याशी डिस्कस करावं, त्याच्यासाठी मी इकडे आज अर्जंटमध्ये ऑफिसमध्ये आले. समर म्हणतो, काकू अजिबात असं नाही आहे, अगं मी आनंदशी एकदा बोलून घेतो आणि कन्फर्म करून घेतो ना, तुला मिळालेली गोष्ट खोटी असू शकते. मल्लिका म्हणते, नाही रे समर, सकाळी आज काय झालं, माझ्या कानावर ही बातमी आली आणि मी एकदम अस्वस्थ झाले, बैचेन झाले. मला खरं तर आनंदची काळजीच वाटायला लागली, ऑफिसची काळजी वाटायला लागली. एक तर अंशुमनचं असं झालं आहे, आता आनंदचं असं, त्यामुळे मी आनंदला बोलावून घेतलं आणि त्याच्याशी बोललेसुद्धा. अरे स्वतःहून मी त्याला ऑफर दिली, त्याला मी म्हटलं, आनंद प्लीज माझ्या समरला सोडू नकोस रे, तुला हवा तेवढा पगार मी वाढवून देते, मी 10-15 लाखाचं पॅकेज देते. आणि तेव्हा माझा डाऊट क्लिअर झाला. मला आनंद म्हणाला की काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी समरला सोडणार नाही आहे, मी समरसोबतच काम करेल. हे ऐकून ना मला खूप बरं वाटलं. त्याचं तुझ्यावरती अतिशय प्रेम आहे समर, तसंही मला त्याचा प्रामाणिकपणा, त्याची परीक्षा घ्यायची होती समर, कळतंय का तुला? आणि त्याच निमित्ताने माझा प्रामाणिकपणा मी माझ्याकडून त्याचा चेक करून घेतलेला आहे. तर आता समर तुला हे सगळं माहिती असावं म्हणून मी तुझ्या कानावर घालून ठेवते. समर म्हणतो, काकू मला आनंदवर पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे. मला जितका कुणावरही नाही तितका विश्वास माझा आनंदवरती आहे. अहो डोळे झाकून मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. काकू तुझी शंका मिटली ना आता, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता आनंद आला की त्याला मी सांगतोच की काकूचं आणि माझं बोलणं झालं आहे, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको बरं. मल्लिका म्हणते, तेच रे, मला तेच बोलायचं होतं. उगीच कसं आहे ना, तो तुला येऊन सांगणार, मग गैरसमज होणार, त्याच्यासाठी आधीच सगळं क्लिअर असलेलं बरं असतं की नाही सांग, नाही तर परत घरात वादळ यायचं. काकूने अशी ऑफर दिली आणि काकूने तशी ऑफर दिली, तुला काहीतरी वेगळंच वाटायचं. समर म्हणतो, तू काही काळजी करू नको काकू, मी आहे ना, मला आता सगळं समजले, बरं झालं तू मला आधीच येऊन सांगितले. आता मात्र मित्रांनो, मल्लिकाने जो खेळायचा होता तो गेम खेळून मल्लिका
तिकडून निघते. आता ते गुंड आनंदला चक्क रस्त्यावर फेकून निघून जातात. स्वानंदी निकिता तिथूनच जात असतात. त्यांना मात्र आनंद दिसतो. ते दोघं धावतच येतात आणि आनंदला आता चांगलं उठवून बसवतात. त्याच्या तोंडावरचा कपडा बाजूला करतात. निकिता म्हणते, आनंद, अरे तुला लागलंय का? काय केलं त्या लोकांनी तुझ्यासोबत? कशासाठी किडनॅप केलं तुला? आता निकिताच्या प्रश्नांचा भडीमार ऐकून आनंद मात्र म्हणतो, निकिता थोडंसं थांब. आनंद म्हणतो, मला काही नाही लागलंय, एकदम कसं तरी होतंय. निकिता म्हणते, मला माहिती आहे ना हे सगळं काम त्या अंशुमनचं, त्या काकूचंच असणार आहे. एवढी अशी काय लोक रे नालायक निघाली, ती एवढी कशी निर्दयी आहेत? आनंदला वाटत असतं की काकूचा याच्याशी काही संबंध नाही आहे, पण स्वानंदी निकिता यांना वाटतं की अंशुमनच्या माणसांनी हे नक्कीच केलेलं असणार आहे. कारण मागच्या वेळेससुद्धा अंशुमन असं काहीतरी करायला गेलेलाच होता ना. अंशुमनच्या गुंडांनी श्वेताला घाबरवलं होतं. आनंदला वाटतं की समरचा कुठला तरी एखादा नक्कीच शत्रू असणार आहे, त्यानेच हे सगळं केलं आहे. कारण मी समरच्या खूप जवळचा, खूप विश्वासू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता इकडे अंशुमन समरच्या ऑफिसमध्ये ते लेटर पाठवून देतो. समर राजीनामा बघतो तर त्याला धक्काच बसतो. आनंदला दुसरीकडे जॉब मिळाला आहे आणि आनंदला आता समरची नोकरी करायची नाही आहे. पुन्हा आनंदने कितीही रिक्वेस्ट केली तरी समरने त्याला ऑफिसमध्ये घेऊ नये असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. समरला ते वाचून आता थोडंसं वेगळंच वाटतं. धक्का तर बसतो. समर आनंदला फोन लावतो. आनंदला विचारतो, अरे आनंद, आहेस कुठे तू? तुझा फोन का स्विच ऑफ येतोय? निकिता आता घाबरली होती. कुठे होतास तू? कळत नाही का तुला? घरी एक फोन करायचा. आणि हे काय राजीनामा वगैरे पाठवलंस तू? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? राजीनामा कसा काय रे? आनंद म्हणतो, ऑफिसला येतो आणि सगळं सांगतो. तू आता टेन्शन घेऊ नको आणि फोन ठेव बरं समर. आनंद, स्वानंदी, निकिता सगळेच आता समरच्या ऑफिसला जायला निघतात. थोड्या वेळाने आपण पाहतोय आनंद, निकिता, स्वानंदी समरकडे पोहोचतात. जो घडला होता सगळा प्रकार डिटेलमध्ये आता ते समरला सांगतात. ते ऐकून समरला धक्काच बसतो. समर म्हणतो, काय हे सगळं? तुला किडनॅप केलं आणि तुला राजीनामा नेऊन घेतला? अरे कुणी केलं हे सगळं? केलं कुणी? आनंद म्हणतो, सॉरी समर, पण मला काही कळलं नाही. मला तुला फोन करायचा होता. मी योगायोगाने तुला फोन केला आणि तो लागला नाही, पण या दोघींचा मात्र लागला. तुझा फोनच लागत नव्हता. त्यानंतर मात्र समर म्हणतो, आनंद तू ठीक तर आहेस ना? आणि आता समर विचारतो, ती लोक कोण होती आनंद? आनंद म्हणतो, कोणीतरी असतील दुसऱ्या कंपनीतले वगैरे. तसंही आपली कंपनी इतकी काही ग्रो करते ना, त्यामुळे लोक तर जळतच असतील ना आपल्यावर, म्हणून त्यांना हे सगळं करायचं असेल. लोकांना माहिती आहे आनंद समरचं जोडी कशी आहे. चल, समर आता म्हणतो, चल बरं आधी आपण पोलिसात जाऊन कंप्लेंट करू आणि तिथे कंप्लेंट करून त्यांना आधी सांगू. आनंद म्हणतो, समर, अरे तिथे जाऊन काय फायदा आहे ना? ते गुंड मला दिसले, ते कसे होते, त्यांनी मला कुठं नेलं, काहीच माहीत नाही, कुठून आले काय नाही. अरे जाऊन आपण सांगणार तरी काय? तसंही स्वानंदीने मला मस्त आयडिया दिली होती. त्या आयडियामुळेच मी या संकटातून वाचलो आहे, नाहीतर आज माझ्या जीवाचं तर काहीतरी बरं वाईट होणारच होतं. तो म्हणतो, स्वानंदीने आयडिया दिली की नेहमी जी मी सही करतो ती अजिबात करू नको. एक कुठली तरी रँडम खोटारडी सही करून टाक. आणि त्यामुळे मी तसंच केलं. स्वानंदी म्हणते, आज सकाळी काकू आनंददादांना भेटल्या होत्या. त्यांना नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी दिली होती. त्यावर मात्र आता समर म्हणतो, हो मला हे सगळं माहिती आहे ऑलरेडी. काकू आत्ता इथे आली होती आणि तिने मला सगळं सांगितलं आहे. आणि आनंद, आता ती तुला काय कामावरून काढत विडत नव्हती रे. ती तुझी परीक्षा घेत होती. तू लॉयल आहेस का? आणि तू त्याच्यामध्ये पास होणारच होतास. याविषयी अजिबात तू आता बोलू नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. त्याबद्दल आता हा मुद्दाच नाही आहे की ती आपल्या विरोधातली आहे, कोणी दुश्मन आहे, कोणी विरोधात जाऊन आज तुला किडनॅप करू शकतं, पण उद्या ती तुला काहीही करू शकते. त्यामुळे आपण पोलिसात गेलंच पाहिजे. तुझ्या मुलाची जबाबदारी आजपासून आपण घ्यायची. त्यांना आणायचं सोडायचं, आपण अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आहे. निकिता समरला थँक्यू म्हणते. समर, थँक्यू सो मच. आनंद, निकिता आता घरी जातात. समर स्वानंदीला पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो आणि समर स्वानंदी समोर मैत्रीचा हात मात्र पुढे करतो. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम, आपल्यामध्ये प्रेम कधी होऊ शकणार नाही बघा, पण मैत्री मात्र नक्कीच होऊ शकते बरं का. स्वानंदीसुद्धा समरसोबत मैत्री करायला आवडत असतं तिला, म्हणून ती आनंदाने त्याची मैत्री स्वीकारते. दोघं शेक हँड करतात. थोड्या वेळाने समर स्वानंदी एकत्र एकमेकांच्या जवळ बसून कारमधून घरी जातात. आणि मित्रांनो, आजचा भाग मात्र इथेच संपतो. तर आता उद्याच्या भागात व्हॅलेंटाईन डेचा काय धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला उद्याचा भाग तर बघावाच लागेल. म्हणूनच चॅनलवरती सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.